मागच्या आपण काही दिवसापासून उपदेश अमृतवर नाही का चर्चा करीत आहोत. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा घेतलं तर वाच्योगम. तर आध्यात्मिक जीवनामध्ये वाचेचं किती महत्त्व आहे, अति बोलणे किती महागात पडतं आहे, त्याच्यावर आपण चर्चा केली. आणि ते झाल्यानंतर दुसरा सेशन घेतला मनसा बेगम. मनसा बेगम म्हणजे मनाला नियंत्रित करणं किती गरजेचं आहे, मन किती धोका देऊ शकतं आहे, त्याच्याबद्दल चर्चा केली. वाचोग मनसा वेगम क्रोध वेगम. आजचा जो उपदेशामृतचा तिसरा शब्द आहे क्रोध वेगम. क्रोध हा आध्यात्मिक किंवा भौतिक संसारासाठी त्याचा वेग थांबवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आपण ते नाही थांबवलं तर खूप मोठ आहे. आजकाल बघतो की सगळीकडे राग होत आहे. म्हणजे असं एक कोणतं ठीक नाही की प्रत्येकजण रागवल्याशिवाय राहत नाही. म्हणून इथे जो क्रोध आहे त्याचे दुष्परिणाम आपल्याला पाहायला भेटतात. जसं एक घटना सांगतो, त्या घटनेनुसार आपल्याला कळून जाईल की रागाचं काय. कांदिवलीमध्ये घटना झाली मुंबईची. ह्या मुंबईची घटना अशी होती की हा प्रसिद्ध परिवार आहे आणि प्रसिद्ध परिवार असल्यामुळं एकतर खूप दिवसाने लग्न झाल्यानंतर त्यांना मूलबाळ होत नव्हतं. म्हणून अथक प्रयत्न करून त्यांना एक मूलबाळ झाल्यानंतर हळूहळू त्या संसारामध्ये बहार वाढत होता. आणि 6-7 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर अचानक पती पत्नीमध्ये भयंकर भांडण झालं. एवढं भांडण झालं टोकाचं की नवरा 4थ्या मजल्यावर राहतो तिथे आणि रागाच्या भरात नवरा बायकोला म्हटला, आता तू जर जास्त बोलली तर मी बाळाला सोडून देईन. ती पण रागाच्या भरात होती. ती म्हटली, माझं बाळ एकट्याचं थोडी आपल्या दोघांचं आहे, तुम्हाला वाटलं तर सोडून द्या. म्हणून ह्या माणसाने रागाच्या भरात 4थ्या मजल्यातून त्या 6-7 वर्षाच्या बाळाला खाली सोडलं. आणि सोडल्यानंतर खाली जाऊन बघते तर त्यावेळेस ती लेडीज बाळाला वाचवण्यासाठी 4थ्या मजल्यातून पायी येत असताना पळत येऊन बघते तर तिचं बाळ रक्ताच्या थारोळात मृत झालं. आणि त्याच्याच बाजूला ज्या बापाने मुलाला सोडलं त्याला पण चूक कळाली की आता त्यानं पण उडी मारली. तर स्त्री वापस येऊस तर नाही का तिला 2 मृतदेह पाहायला भेटले. एक आपल्या स्वतःचा मुलगा आणि नवरा. आणि त्यामुळं सांगायचा मुद्दा असा आहे की मनुष्याला जेव्हा क्रोधाच्या आवेशमध्ये येतो तर सर्व काही गमावून बसतो. आणि आपण बघतो घटना कितीतरी सोशल मीडियावर, मोबाईलवर किंवा न्यूजपेपरला बघतो की मनुष्य रागाच्या वशामध्ये झाल्यानंतर तो स्वतःला गमावून बसतो आणि त्याचं नुकसान होते. काही दिवसापूर्वी आम्ही सेंट्रल जेलमध्ये एका प्रवचनासाठी गेलो होतो. तिथे ज्या कैद्यांना भेटलं तर ते सांगत होते की आमच्या छोट्या छोट्या रागाच्या कंट्रोल. एकानं सांगितलं की भाऊबंदकीमध्ये काहीतरी रागाच्या भरामध्ये त्यानं असं दगड घेतला आणि फेकून मारला. नेमकं तो इथं लागला. त्याला असं मारायचं भाव नव्हता, तो त्रास देत होता म्हणून त्याला हुसकायचं होतं. सहजपणे त्याला दगड मारला आणि त्याच्यात तो मेला आणि त्याला जन्मठेप 14 वर्षाची शिक्षा झाली. ते म्हणले, महाराज आम्ही याच्यातले असे अर्धेनिमी लोक आहेत जे रागाच्या भावनेमध्ये काहीतरी चुका घडल्या आणि त्याचे दुष्परिणाम आम्हाला भोगायला लागले. आणि मंदिरात पण नाही का, मी तुम्हाला एक घटना मध्यंतरी सांगितले होते. एक माताजी 5:30-6च्या दरम्यान मी असेच परिवार भेटत होते आणि भेटत असताना एक लेडीज, एक माताजी आली आणि ती तिकून जोरात पाहता असताना खूप रडत होती. आणि एवढी रडत असताना म्हणली, प्रभूजी 1 मिनिट, मला तुम्हाला भेटायचं. जसं मी जवळ गेलं आणखीन जोरात रडायला सुरुवात केली. मला कळालं नाही काय झालं. म्हणलं काय झालं माताजी. तर त्याला रडणं थांबत नव्हते, त्यांचे हुदके थांबत नव्हते. म्हणलं पहिले तुम्ही रडून घ्या. आणि मग सगळं रडून झाल्यानंतर म्हणलं काय झालं माताजी, तुम्ही एवढं का रडता, काय झालं तुमच्या जीवनात. माताजी म्हटल्या, प्रभूजी आज कृष्णाच्या कृपेनं आणि तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं माझा मुलगा वाचला. म्हणलं काय झालं. तर 21 वर्षाचा मुलगा होता त्यांचा आणि शाळेमध्ये त्याचं प्रेम प्रकरण चालत होतं. तर ते समोरची पार्टी खूप मोठी होती, ही पण पार्टी चांगली होती. तर त्याच्यामध्ये त्या मुलीचं त्याचं काहीतरी झालं वाटतं. असं झालं. येऊन त्यानं आईला सांगितलं. आई म्हटले, अरे राजा तू शाळेत जातोयस, कॉलेजमध्ये जातोयस, तर तू तुझं करिअर बघ, हे कुठं काय गोष्टीमध्ये पडतोस, असं तसं साहजिक आईनं थोडंसं रागाच्या भरात बोलली. आणि बोलल्यानंतर त्या मुलाला राग आला. त्यानं 6व्या मजल्यावरून उडी मारली आणि मारल्यानंतर नेमकं खाली पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळा झाडामध्ये तो अटकला आणि त्याच्यात
त्याचा पाय आणि हात फ्रॅक्चर झाला. म्हणजे प्रभूजी त्या दिवशी मी भडास काढली माझ्या मुलावर, पण मुलाला राग आवर नाही म्हणून उडी मारली. जर पिंपळाचं झाड नसलं असतं तर आज माझा मुलगा मला गमवावा लागला असता. आणि मला जीवनातलं एवढी धनसंपत्ती ती एक क्षणसुद्धा मला नको वाटलं माझ्या जीवनात माझं. तर त्यावेळेस ते सांगत होत्या की प्रभूजी, राग हा माणसाला भीक मागायला लावतो आणि जीवनातलं सगळं काही गमावायला लावतो. म्हणून मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही कधी जेव्हा प्रवचनाला जाता मुद्दाम सांगाय आणि लोकांना म्हणावं थोडं क्रोधाला कंट्रोल करा. आणि त्या क्रोधाचा दुष्परिणाम आपल्याला एवढा भयंकर होतो आणि आपल्याला तो एकदम कोणत्या लेवलला घेऊन जातो हे आपल्याला कळत नाही. म्हणून इथे राग जो क्रोध वेग कशामुळे होतो तर माणसाला नाही का तो बुद्धिभ्रष्ट करतो. म्हणून भगवद्गीतेमध्ये म्हणतात क्रोधात भवती सम्मोह. क्रोधात काय होतं? सम्मोह होतं, मोहित होऊन जातो, त्याला कळत नाही. आणि सम्मोह मोहिती स्मृती भ्रमनाश, तुमची स्मृती नष्ट होते, त्याचं चांगलं काय वाईट काय होते. आणि स्मृती भ्रमण बुद्धिनाश हो. आणि बुद्धिनाश झाल्यानंतर काय होतंय? बुद्धिनाशा प्रणश्यते, तुमचं पतन होऊन जात आहे. तर हे बुद्धिनाशाचं होतंय. म्हणून काही श्लोकांमध्ये असं म्हटलेलं आहे की हा क्रोध जर पाहायला गेला तर याला अँगर म्हणतात इंग्लिशमध्ये. आणि तो अँगर जर कंट्रोल नाही झाला तर त्याच्यापुढे डी टाकलं तर त्या काय होतं? डेंजर होऊन जाते. अँगरलाच डी टाकलं तर डेंजर होऊन जातो. तर तो मला डेंजर करून टाकतो, एवढं हिंसक करतोय. आता तुम्ही घटना पाहिली असेल त्या UP-मध्ये एकाच व्यक्तीनं घरातले काहीतरी झालं म्हणून कमी कमी 7-8 लोकांना मारलं त्यानं. मुस्लिम परिवार होता. रात्री झोपेत नाही का त्यांना खाऊ पिऊ घातलं, झोपेत बेशुद्ध अवस्थेमध्ये प्रत्येकाचे गळे कापले, कोंबड्या कापल्यासारखे. विचार करा, 8-9 लोक एका टायमाला मर्डर करणं म्हणजे किती राग त्याच्या डोक्यात भिनला असेल. तर ही बुद्धी नष्ट करून टाकते, चांगलं काय वाईट काय. तुम्ही आता बघितलं आईचा खून केला एकानं, एका पुन्हा साऊथ इंडियामध्ये एका मुलीनं नाही का आपल्या बॉयफ्रेंडला आई लग्नाला करते म्हणून आईलाच खतम केलं. पोलीस खात्यातली लेटेस्ट घटना. बाप आडवा येत होता म्हणून आपला पोलीस खात्यातलाच बाप बी पोलीस, ही पोलीस खात्यात आणि तिचा बॉयफ्रेंड पोलीस खात्यात, स्वतःच्या बापाला संपवलं. आणि 3 वर्षानं त्याच्या बॉयफ्रेंडनं हे सगळं उलगडा आणला. हे जस्ट 2-4 दिवसाची घटना. रागाच्या भरात तिने ते केलं, पण तिला गमन पाचतावा. तर हे काय होतं? मनुष्याला डेंजर बनवून टाकतंय. म्हणून एक सांगायचं की भारताची नोट अमेरिकेला चालत नाही आणि अमेरिकेची नोट भारतात चालत नाही. तसं आध्यात्मिक जीवनामध्ये किंवा वैकुंठामध्ये हा राग नावाची नोट चालत नाही. तुम्हाला इथं सोडावं लागेल. म्हणून राग कसा एक इंग्लिशमध्ये स्लोगन आहे, ते म्हणतात की हे राग असा आहे, जर तुमच्या हातात घेतलं ते तुम्हाला नुकसान करतं आणि दुसऱ्याला नुकसान करतं. जसं कोळसा, तो थंड असो का जळका असो, जळका असेल तर स्वतःला चटको फेकतो आणि जेव्हा दुसऱ्याच्या अंगावर फेकतोत ना तो दुसऱ्याला चटका देतो. मग तो थंड होऊ द्या, तो स्वतःला ज्याच्या हातात आहे त्याला बी काळं करतो आणि ज्याच्या अंगावर टाकतं त्याला बी काळं करून टाकतो. असा हा राग आहे. म्हणून ह्या रागाला नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर याचा परिणाम नाही का भयानक होतो. मग हा राग येतो कुठून? तर रागाचे 2 प्रकार आहेत. हा भगवंतापासून येतोय. भगवंत गीतेमध्ये म्हणतात की येतो. आणि भगवंताचा राग येतो तो धर्म स्थापन करण्यासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी तो. पण भगवंताला राग येणं आणि भगवंतापासून राग येणं, तर मनुष्य जीवनात राग काय येतोय? काम एषा क्रोध एषा रजोगुण समोद्भवा. जेव्हा कामनाची पूर्णता होत नाही आणि काम पूर्ण नाही झालं की क्रोधात येतो. आणि काम आणि क्रोध हे दोन्ही भाव येतात. जसा रामाचा अनुज कोण आहे? लक्ष्मण. तसं कामाचा अनुज कोण आहे? क्रोध आहे. कामाबरोबर क्रोध येतो. आणि हे दोन्ही गोष्टी कशामुळे होते? रजोगुण समोद्भवा. आपल्या अनियंत्रित इच्छामुळं, आकांक्षामुळं ह्या गोष्टी येतात. म्हणून इथे रागाचं परिणाम जर पाहायला गेले तर मनुष्याला राग येण्याचे किती कारण येतात? हे काय येतात राग? एवढा राग का येतो मनुष्याला? वारंवार असा ॲग्रेसिव्ह मोडमध्ये का राहतो? भौतिक संसारामध्ये, पारिवारिक जीवनात, ऑफिसमध्ये घ्या, नातेवाईकामध्ये घ्या, सगळीकडे हा राग येतो. याचे काही कारण आपल्या ग्रंथकाराने आपल्या ग्रंथांमध्ये अतिशय विस्तृतपणे वर्णन केलेले आहे. पहिलं ते कारण सांगतात की अपेक्षा पूर्ण न होणं. जो तो
परिवारातून अपेक्षा ठेवतो, बायको कोण, नवऱ्या कोण, आई वडील कोण, बहीण भावंडा कोण, त्याच्यानं नात्या गोतातून, ऑफिसमध्ये आले की बॉसमधून, कलिग्समधून. आणि त्या अपेक्षा आपल्याला कोणाकडून किंवा किती परिस्थिती अपेक्षा ठेवा हे आपल्याला न झाल्यामुळं काय होतं, निराश येते आणि मग आपण चिडचिड करतो की मी याला सांगितलं होतं, यानं हे टायमावर का केलं नाही, असं झालं पाहिजे होतं. आता आजच एक घटना आहे, मी येण्याच्या पहिले एवढा उशीर का झाला तुम्हाला विश्वास येणार नाही. एक 12वीच्या मुलीनं सुसाईड करून घेतलं आणि तिचे आईवडील आता मला 5:30-6च्या दरम्यान भेटायला 1.5 तास मी बोलतो. असे रडत होते. घरात काही थोडं असेल ते एक्झाममुळं थोडंसं झालं, तिनं सुसाईड करून घेतलं. मनुष्य किती अपेक्षा ठेवतो यार, आणि अपेक्षेच्या नावाखाली तो चिडचिड करत राहतो, भयंकर चिडचिड करत राहतो. म्हणून बघा ऑफिसमध्ये पण सगळीकडे क्रोधाच्या भरामध्ये काय करतात, अपेक्षा. तर हे पूर्ण न झाले की त्याची निराशा येते आणि त्या निराशेमुळं काय तो राग व्यक्त करतो. जोपर्यंत त्याची भडास निघत नाही तोपर्यंत त्याला मन शांती भेटत नाही. आणि मग तो अपेक्षेचं पहिलं लक्षण काय, तो पोटातलं जेवढं काही आहे ते ओठामध्ये येताना भडभड भडभड, जसं मारलेला बाण आणि बोललेले शब्द. बाण तरी एकदा माणसाला जखमी करू शकतो, पण शब्द हृदयाला घात करतात. आणि आपल्याला लक्षात राहतंय एवढ्या वर्षापुढे एवढ्या दिवसामध्ये मला ह्या टायमाला ह्या प्रसंगामध्ये असं असं हे बोलला होता का, आणि ते राग नका मनात धरून नका तो बोलत राहतो. जसं एक माताजी आहेत, ते प्रभूजीवर एवढ्या भडास काढत राहतात की विचारूच नका. बिचारे प्रभूजी बिचारे एवढे शांत आहेत, एक नका सोड्याची बॉटल आणि एक पाण्याची बॉटल, पाण्याची बॉटल स्टेबल राहते. अरे तुम्ही अध्यात्म करतायत, पण अध्यात्म करताना तुम्हाला हे जर तुम्हाला हे होत नसेल तर, जसं इथली करन्सी चालत नाही ना, अमेरिकेची इथं तुम्ही किती माळा केल्या तुमच्यावर हे नसेल तर तिथं नाही चालत. म्हणून अपेक्षा ठेवणं बंद करा. दुसरी गोष्ट गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग. प्रत्येकजण नाही का अपेक्षा, आणि कोण काय बोलतंय, कोण काय चुकीचा अर्थ लावेल भरोसाच नाही. म्हणजे गैरसमज आपल्या घरामध्ये आपण काहीतरी सहज बोलून गेलो आणि खास करून आजकाल सोशल मीडियावर मध्ये कोणाला SMS केला ना, त्याचा गैरसमज वेगळाच होतो. फोन नाही उचलला किंवा त्या SMS रिप्लाय नाही केला किंवा बोलता बोलता काहीतरी बोलून घ्या. आता एक शब्द मी तुम्हाला बघून घेईन, त्याचे 2 अर्थ आहेत. मी बघून घेईन बाबा, तुम्ही काळजी करू, मी काम करून येतो, पण मी तुम्हाला बघून घेईन. बरं काय अर्थ आहे, मला तुम्हाला भरपूर काही करायचं आहे, चहा पाणी कपडा लत्ता, काय अर्थ घ्यायचा. म्हणजे पॉज केला ना तिथं, मला तुम्हाला काही करायचं म्हणजे तो एखाद म्हणून मला ब्लॅक मॅजिक करायची बाबा. जेवढी व्यक्ती तेवढी त्याच्या चेतना आणि तेवढं तो तसा विचार करत राहतो. गैरसमज होता. म्हणून आपल्या पारिवारिक जीवनामध्ये सगळीकडे गैरसमज. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी रामायण वाचतो आता, रामायणामध्ये सीतामाईला रामचंद्राबद्दल गैरसमज होता, पण भगवान रामचंद्र जेव्हा खरदूषणाचा वध केला आणि सीतामाई समोरून नाही का भगवंत म्हणले थांब, आलिंगन नको करू, आणि सीतामाईने मागून आलिंगन केलं. का बरं केलं, आचार्य म्हणतात की सीतामाईला पहिल्यांदा रामचंद्र खूप डाऊट होता, आणि भगवंत म्हणतात की हे जे जखमी झालेले नाही आसुरत नाही, पहिले तू पहा माझ्या पुरुषत्वावर. जेव्हा तुला वनात यायचं होतं तू माझे म्हणले की मी कोण्या पुरुषाशी लग्न केले का कोण्या स्त्रीशी लग्न केले, आज अपशब्द वापरलेस तू, आणि आज तू नाही का माझे ते एवढ्या दिवस रामचंद्रानं दाबून ठरलं होतं, आणि आज सीताला म्हणतात हे सगळं पाय. आणि त्यावेळेस ती मिठी मारायला म्हणले इथं पुढून नको मारू, पिढून मारलं तर माझं शेवरं तुला दिसणार नाही, मागून मार, म्हणजे मला मिठी मारबर तुला सगळं समोरचं दिसेल. सीतामाईनं गैरसमज केला होता, आणि बरेच लक्ष्मणाबद्दल गैरसमज झाला. आपल्या शास्त्रामध्ये बरेच गैरसमज झालेले, आपल्या घरामध्ये पण गैरसमज होतो, ऑफिसमध्ये गैरसमज, पण कधी आपण बोलून समजून त्याच्यामध्ये क्लिअरिटी केली का. आणि गैरसमज क्लिअर नाही झाले की राग येतो, असं का तसं का, हे का ते का, कधी कधी आपण प्रतिक्रिया देऊन बसतो. हे दुसरं लक्षण आहे. तिसरं लक्षण आहे ताण तणाव आणि थकवा, स्ट्रेस. ऑफिसमध्ये गेल्यानंतर
कामाचा आणि झोपेची कमतरता आणि मानसिक तणावामुळे माणूस काय करतो, चिडचिड करत राहतो. येतो त्याच्या म्हणजे काय करतात लोक, ऑफिसचा राग घरात काढतात, घरातला राग ऑफिसमध्ये काढतात, किंवा दोन्ही नाही जर भेटले तर मग दुसऱ्या रस्त्यानं जाताना एखाद्या गाडीवाल्याला, एखाद्या टू व्हीलरवाल्याला, नाही तर एखाद्या बिलबोर्डला किंवा सिग्नलला कुठं ना कुठं तो आदळतच राहतो. त्याला कुठंतरी निघायचं असतं. म्हणून असं म्हटलं जातं आहे, जेवढं रागाला दाबलं जातं ना, जेवढं रागाला दाबलं जातं आहे त्याचा ब्लास्ट शेवटी लकवा मारतं शरीरामध्ये. जे लोक प्रेशराईज करतात ना, ते मुन्नाबाईमध्ये तो जो असतो कोण, काही झालं की हसत राहतो. क्यों बोले मग ट्रेस आहे ना हसने से, पण तो हसून वरचीवर दाखवतो पण त्याचा राग दाबला जातो. तर कधी कधी आपल्या जीवनात बी राग असतो, पण तो आपण हसून कसं तरी निवळण्याचं काम करतो, पण ते मनानं कुठं ना कुठं बसलेला असतो. म्हणून इथे काय म्हणतात, ताणतणाव एवढा असतो. मग तो मुलावर एखादा दिवस फटका, नाही तर बायकोला नवऱ्याला कुठंतरी तो ताणतणाव करतो. त्याचे दोन कारण आहेत ह्या ताणतणाव. एक तर तुमच्या कामाच्या ठिकाणी काम नाही झालेलं असतं, दुसरं झोप झाली, ज्याची झोप नाही. मुचकुंद महाराजाला उठवलं होतं कोण, काल यवनला. आल्याला लाद घातली तर बघितलं मला कोण झोपेतून उठवलं, बघतोच उघडलं डोळे तर काल येऊन मरून झाला. तिथं चिडचिड झाली. तसं आपल्या जीवनामध्ये पण आपण चिडचिड करत राहतो. याचं कारण काय, याला कुठेतरी पार्श्वभूमी. हे तिसरं कारण आहे. चौथं कारण आहे अन्यायाची भावना. यानं माझ्यावर अन्याय अत्याचार केला, मला बदला घ्यायचा, रिवेंज घ्यायचा. आणि त्या बदल्याच्या भावनामध्ये तो कुठं ना कुठं स्वतःला नाही का ती आपलं, मी चूक नसताना माझ्यावर अन्याय केला आहे, किंवा चूक नसताना मला बोलण्यात आलंय, माझ्यासोबत असाच व्यवहार केला जाते, हे माझ्यासोबत असेच वागतात, आतापर्यंत याने असं माझ्यावर हे केलं ते केलं. आपण काय करतो, मोठमोठे बंबाडी फोडत असतो. म्हणून इथे जेव्हा अन्यायाची भावना वाटते आणि त्यावर राग येतो, आणि त्या रागाच्या मध्ये त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. आणि म्हणून आपण बघतो ना, आजकाल जे युद्ध होतात ते काय होतात, किंवा आजकाल जेवढे काही आपण हिस्ट्री पाहिली तिथे राग का अन्याय, आणि त्या अन्यायाच्या बदल्यामध्ये मोठमोठे पारिवारिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, ते एकाचा बदला घेण्यासाठी खूप काही होतात. तर ते राग असा जात नाही सहजासहजी. तर हे अन्यायाची भावना. सगळ्यात महत्त्वाचं पुढचं आहे नियंत्रण करण्याची भावना. राग येण्याचं प्रमुख कारण म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्याला कंट्रोल करतो, आणि कंट्रोल नाही झाला, आपण घरी गेल्या बायकोला कंट्रोल करतो, बायको नवऱ्याला करते, दोघं मिळून मुलांना कंट्रोल करतात, मुलं मोठे झाल्यानंतर आईबापाला कंट्रोल करतात, कोणी सासू सासऱ्याला कंट्रोल कोणतं आहे, कोणी सोनाला कंट्रोल करतं आहे, कोणी भाऊ बंधकाला भाऊकीला कंट्रोल करतं, ऑफिसमध्ये गेल्यानंतर कलिगला कंट्रोल करतात, कोणी नोकराला कंट्रोल करतात. जिकडे तिकडं कंट्रोल करण्याची मेंटली, मी सांगतो तेच खरं सांग. आणि जेव्हा नियंत्रित नाही झालं आणि तो कंट्रोलच्या बाहेर गेला, बाप रे बाप, विचारूच नका. तर इथे जेव्हा याच्यातून राग येतो आणि ह्या कंट्रोलच्या याच्यामुळे नुकसान काय होतं आहे, महत्त्वाचं जी नियंत्रण करण्याची वृत्ती असते ना, ती मनुष्य त्याला दुसरीनं बघतात. काही लोक मज्जा म्हणून नाही का राग येतो, मज्जा म्हणून मारत असतात. मजेसाठी काय, जसं लग्न करतात, पण नवरा सणकी भेटतो आणि बायको चांडाळ आपल्या काय चटकीन भेटते. कोणाला नवरा भूत भेटते, बायको सज्जन भेटते. एकदम असे मजेसाठी सगळ्या गोष्टी कोणी ट्राय करत राहतात. आणि मग जीवनभर, आता जसं एक माताजी प्रभूजी येतं, मंदिरात येतात, त्यांचा नवरा आहे ना नेहमी डाऊटफुलमध्ये राहतो. म्हणजे कोणाला बोलायचं असेल तर 10 वेळा फोन चेक करतो. कोणाला म्हणजे बाहेर जायचं, मार्केटमध्ये जायचं असेल तर मागे कोणाला जाते, कोणाकडे बघते, काय बघते ते. आणि थोडंसं कोणाला नातेवाईकाला बोलायचं स्पीकरवर लावावं लागतं, बहिणीला सुद्धा. एवढं चिडचिड करत राहतो. म्हणजे प्रभूजी, माझ्या नवऱ्यानं मला जगणं हराम केले, पण मी दिवस काढते, करू तर काय करू. माहेराला जावं तर आई वडील नाही, भाऊ आहे तो, त्याचा संसार आहे. बहिणीकडे जाऊ तर तिचा मुलगा आहे, एकुलता एक आहे, तो राहतो पुण्याला. मी जगू तर कसं जगू.
आणि हा माणसानं नाही का रात्रंदिवस कोणाचा फोन आला ते दिवसभर हिस्ट्री काढतो, फोनची ते हिस्ट्री प्लस बाहेरून नाही का त्याला विश्वास येत नाही तर बाहेरून काढतो. किती डाऊट मेंटॅलिटी आहे माणसाची. मग विचार कर, तो स्वतः जगत नाही आणि बायकोला जगवत नाही. म्हणून इथे जे आहे कोणी मजाच्या भावनेमध्ये सजा बनवून बसते त्याला. संसाराचं सुख तर काही भेटलं नाही त्या बाईला, पण नेहमी ती दुःखात राहते, हे होते. तिसरं कारण म्हणजे परफेक्शन बघणं. मी परफेक्ट आहे ना, तर माझ्या बाजूचे सगळेच परफेक्ट झाली पाहिजे. मी माझ्या चाकोरीबद्ध लाईफमध्ये जगतोय. मी असे कपडे मला असेच कपडे पाहिजे, मला असंच जेवण पाहिजे, माझ्याकडे अशाच गॅजेट्स पाहिजे, माझ्याकडे मी जे काम करतो ते बी आणि माझ्या सबऑर्डिनेट काम करणारे अशाच परफेक्टमध्ये पाहिजे. जेव्हा तो परिपूर्णाच्या मॅटरमध्ये जातो तर दोन गोष्टी होतात. एक तर रिलेशन मेंटेन होत नाही आणि दुसरा चिडचिडपणा येतो, राग येतो. आमच्यामध्ये एक ब्रह्मचारी आहे, त्यांचे कपडे ब्रँडेड असतात, वस्तू ब्रँडेड असतात, त्यांचं खाणं पिणं ब्रँडेड असतं. म्हणजे ते खाताना बी क्वालिटी ड्रायफ्रूट सगळं एकदम ब्रँडेडच असतं. त्याच्यामध्ये कमी जास्त झालं, आता शांत झाले. पण पहिले म्हणजे बापरे, म्हणजे एकदम कधी तावत येते. बरं त्याच्या बाजूचे पण आता त्याच्यात काय सगळेजण सारखे नाही. कोणी एकदम गबाळ राहते, कोणी इस्त्री करतं नाही करतं, कोणी जसं भेटेल तसं खाते. त्यांना एकदम ते वस्तू झोपायचं असेल ना ते एकदम असे एकदम याच्यामध्ये पॉशमध्ये झोपतात. हे काही जण असे जमिनीवर बी झोपतात. प्रत्येकाचं नेचर वेगळं वेगळं आहे. प्रत्येकजण आपले आपले जीवन जगत असतं. तुम्ही कोणाला नियंत्रित नाही करू शकत, आपलं परफेक्ट नाही करू शकत. अरे तुम्ही स्वतः परफेक्ट नाही आहेत तर दुसरं काय परफेक्ट राहणार आहे. तर त्या परफेक्ट भावनेमध्ये याचं काय होतं आहे, मनुष्य काय करतो याच्यामध्ये, ह्या परिपूर्णामध्ये. आता आजकाल जे लग्न बघतात ना, मुलगी बघताना अशी बघतात, आता मंदिरात येतात की अशीच पाहिजे, सळ पातळ पाहिजे, गोरी पाहिजे, तिचं नाक आहे ना, अरे नाक मोठं झालं का तू लोणचं घालायचं का? हां, किंवा हाईटला 2 इंच मोठी आहे, अरे सोडून दे ना. नवरा पाहिजे, पोरगा पाहिजे तर असंच पाहिजे, हेच पाहिजे. 30-30, 32-32 वर्षाचे घोडी झाले तरी लग्न जमणे त्यांचे. मला एक जण आला होता मध्यंतरी. आल्यानंतर त्याने त्या मायलेकीने माझ्याकडे बायोडाटा दिला होता आणि म्हटले, प्रभूजी याला 3 BHKचं घर पाहिजे, 4 लेअर पाहिजे, आई वडील असं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, आणि धार्मिक असेल तर चालेल. त्या इंद्रनगरमधलेच आहेत ते मायलेक. ती मायलेकी कधी येत नव्हत्या मंदिरात, पण त्या मुलीच्या लग्नासाठी येत होते. आणि मग त्यांना मी सजेस्ट केलं, दाजी बळरामपूरला जा म्हटलं, तुम्हाला बायोडाटा पाहिजे ते घेऊन टाका, तुम्हाला भेटून जाईल. नाही प्रभूजी हे नको, असं नाही पाहिजे. तिनं लय चालले, कमी कमी 40-50 पोरं चालले. ते म्हणले, प्रभूजी असंच पाहिजे. मला एक काम करा माताजी, मोबाईल घ्या, मग ब्रह्माजीला फोन करा आणि सांगा माझ्या मुलीसाठी असा पोरगा तयार करा. तुम्ही सांगा की असा पोरगा अशा पैसाचं प्रोडक्शन बनवणार. म्हणजे प्रभूजी असं कसं काय म्हणतात? माताजी म्हटलं, तुम्ही जी क्रायटेरिया लावतात समोरचा तेवढा तुमच्या पोरीमध्ये काढू का दोष किती येतो? ती हादरून गेली. अरे तू एवढं परफेक्शन बघायला जातं, तू आहे का परफेक्ट एवढी? आणि ती पण प्रभूजी असं पाहिजे. म्हणलं, बाई मी काय मॅरेज ब्युरोवाला नाही, तुम्ही वेलविषय म्हणून मी सजेस्ट केलं. माझ्या डोक्याला तुम्ही मजा मारायचे, तुम्हाला त्रास मला कशाला? हां, एवढंच पॅकेज पाहिजे, दिसायला असंच पाहिजे, शेती पाहिजे, तू का जाणार आहे खुरपायला? हां, एक दिवस जाय म्हणलं शेतात काम करून, काय अपेक्षा ठेवतात? एक मुलगा आला, तो आमच्या राधानाथ महाराज एका प्रवचनामध्ये सांगत होते, एक ब्रह्मचारी लग्न करायचं होतं, तो मॅरेज ब्युरोवाल्याकडे गेला लग्न करण्यासाठी. तो मॅरेज ब्युरोवाला वैतागला की महाराजाकडे गेला. म्हणलं, महाराज हा ब्रह्मचारी म्हणजे हा होता, पण असं डिमांड आहे, काय करायचं काय? महाराज बी हातबल झाले. एका काउन्सिलरकडे गेला आणि त्याला सांगितलं, बाबा हे असं असं आहे, जरा बघा तुम्ही. ते म्हटलं की बऱ्याच दिवसानं यांना भूक लागलेली, आता खिचडी खायची, याला फेस्ट खायची इच्छा आहे.
काय फिस्ट खायची इच्छा आहे. मग शेवटी तो काउन्सिलर वैतागला. ते म्हणले, भाऊ माझ्याकडनं एक तर अप्सरा उर्वशी रामबाला फोन कर, तुला भेटले ते भेटले बघ, नाही तर एखादी हिरोईनीला पटव. न कोणी परफेक्ट नाही बघ, फिजिकली पण नाही, आर्थिक पाहिलं रूपानं, रंगानं, पदानं, जाती गोत्यानं, सामाजिक पारिवारिक काही नाही काही हे राहणार आहे. किती परफेक्शन बघतात. आणि त्याच्यामुळं काय झालंय की त्याच्यामध्ये राग येणं साहजिक आहे, होत नाही. तर हे परिपूर्णता जर ही भूतकाळ मेंटॅलिटी असेल तर त्याचा दुष्परिणाम भोगावाच लागणार आहे. आणि म्हणून ह्या रागाचे दोन प्रकार आहेत याच्यामध्ये. एक म्हणजे विस्फोटक. विस्फोटक म्हणजे जेव्हा तो बोलतो आपल्या शब्दातून असतो आणि जिभेतून बाहेर पडत असतो हा राग. पहिले मनात असतो तो राग. रागाचं ठिकाण कुठं आहे? कामापासून म्हणजे डिझायर येतात, त्याचे निवास कुठं आहे? मनामध्ये. आणि मनामध्ये त्याला कंट्रोल नाही केलं तर ते वाणीतून येत आहे. आणि वाणीच्या बाहेर गेल्यानंतर तर काय होतं? हातामध्ये येते. तुम्हाला नेहमी घटना सांगतो. आम्ही बस पार्टीमध्ये असताना साताऱ्याहून नाही का आम्ही कोल्हापूरला जात होतो. आणि जात असताना आमच्या समोर नाही का ते आयप्पाचे काहीतरी फेस्टिवल चालू होते, गर्दी होती आणि ट्रॉफिक स्लोली चालू होतं. ते आमच्यासमोर एक टू व्हीलरवाला होता आणि टू व्हीलरच्या पुढे एक होंडा सिटी गाडी होती. मी बऱ्याच वेळा प्रवचनामध्ये प्रसंग सांगितले. तर टू व्हीलरवाल्याचा नेमका धक्का त्या होंडा सिटीवाल्याला लागल्यानंतर आमची गाडी मागं होती आणि मी पुढे बसलो होतो आणि माझ्या बाजूला आमचे मोहन गोपालपूर बसलेले होते आणि मी जानकीपूर, आम्ही सगळे बघत होतो. तो होंडा सिटीवाल्याने काय केलं, मागून उतारला, गाडीला पाहिलं, थोडं टायर आहे ना टू व्हीलरचं धक्का लागलेलं पाहिजे, उतरला आणि त्याच्या कानफटीत मारल्यानंतर त्याची चूक काय नव्हते, मागूनच ट्रॉफिक आणि अचानक त्यांना ब्रेक मारलं म्हणून लागलं. या टू व्हीलरवाल्यानं काय केलं, फोन केला. तो नोकियाचा फोन होता त्याजवळ. त्यानं अशाशा नंबरची गाडी आणि यानं मला विनाक्रम मारलं, तुम्ही या. थोडे 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर त्या गाडीच्या मागे हा टू व्हीलरवाला तेवढ्या स्पीडमध्ये जातो. आले, पोरं जमा झाले आणि नंतर गाडीचं फोडली, त्या माणसाला मारला. आम्ही हळूच कल्टी मारलं, म्हणलं यांची वारी आपल्या नको यायला, हो दे निघू दे साईड. चूक किती छोटीशी, पण दुष्परिणाम काय झाला, गाडीचं वाटोळ झालं, मार बी खाल्ला. अरे धक्का लागला असता दिलं बा, सोडं झालंय, मॅच्युरिटी याला म्हणतात, सोडून द्यायचं. पण त्याचा तू उठून मारलं, त्याचा एका फटक्याचा परिणाम काय झाला, त्याला डबल टिबल भरावं लागलं. तर जेव्हा आपल्या वाणीतून हातात येतो आणि त्याचा दुष्परिणाम, मग याला त्या विस्फोटक राग म्हटला जातो. आपल्या घरात बी आपण बघतो ना, कधी कधी मुलं ऐकलं की 1-2 मारतोच, नवऱ्याला किंवा बायकोला, कोणतं निघतो. दुसरं असतंय बाह्य राग, तो दिसत नाही. काही लोक दुसरी कॅटेगरी, बाहेरून शांत असतात पण आतून कुरतडत राहतात. ते दाखवत, हसतात, बोलतात, पण मनातली मनात दाबत राहतात, बाधाबत राहतात. जसं धृतराष्ट्र बाहेरून शांत होतं. महाभारताचे युद्ध झाल्यानंतर सगळ्या पांडवांना भेटत होते आणि जेव्हा भीमाचा आल्यानंतर भगवंत म्हणले, नको बाजूला तू पहिले. हा बाहेरून शांत आहे पण आतून नाही का याची आग भडकलेली. आणि लगेच लोखंडाचा पुतळा तयार, कारण दुर्योधन एका लोखंडी पुतळ्यावर प्रॅक्टिस करायचा भीमाच्या मारण्यासाठी. भगवंतानं आधीच आणून ठेवला होता. भगवंताला माहीत होतं की याच्या पोटात काय चालू आहे. आणि तो मजबूत, जिथं दुर्योधन त्या पुतळ्यावर प्रॅक्टिस करायचा, भगवंताने भीमाला ओढलं आणि त्या पुतळ्याला पुढे केलं. इथे धृतराष्ट्राचा जेवढा राग होता भीमाच्या प्रती, आलिंगन दिल्यानंतर त्या पुतळ्याचे तुकडे तुकडे झाले. विचार करा, लोखंडाच्या पुतळ्याला जर मिठी मारली धृतराष्ट्रानं, त्याचा राग किती असेल. लोखंडाच्या पुतळ्याचे तुकडे केले असेल. भगवंताने जेव्हा पांडवाने हे पाहिलं, पांडव हादरून गेले आणि भगवान कृष्ण म्हटले, हा बाहेरून शांत होता पण आतून नाही त्याची राग आहे ना जळत होता. तो ब्लास्ट व्हायची वेळ बघत होता. आणि त्या टायमाला भगवंतानं वाचलं नसतं तर भीम राहिला नसता. म्हणून इथे जे बाई असतात याचे जे दुसरी कॅटेगरी आहे, याच्यामध्ये 2 प्रकार. याचे नुकसान काय होते, शरीर स्तरावर BP वाढतं, त्याच्यानंतर एकाग्रता नष्ट होऊन जाते, शुगर वाढतंय. बघा ना, जे अति रागिष्ट असतात ना
त्यांना ब्लड प्रेशर वाढतं. आमच्या मंदिरात एक ब्रह्मचारी, ते राग झाला ना असे थरथरथर कापतात, त्यांचे होठं हातपाय थरथरथर कापतात, त्यांना रागच सहन होत नाही. पहिल्यांदा त्या कधी ते रागवत नाही, पण रागवल्यानंतर ते इनबॅलन्स होतं बॉडीवर. म्हणून जे जास्त रागीत लोक असतात ना, त्यांना लकवा मारला जातो किंवा शेवटी त्यांचा हात थरथर कापतात. मध्यंतरी एक माझा मित्र आहे, त्याच्या स्टेटसवर मी पाहिलं, एक 75-80 वर्षाचे म्हातारे होते. ते चहा घेताना असा चहा सांडत होता. म्हणजे पैसा पाणी आहे, पण त्या माणसाने जीवनभर क्रोध व्यक्त केला, त्याचा परिणाम काय झाला त्या बॉडीवर नाही का होतोय. म्हणून याचं हे कारण आहेत. बरं एवढंच नाही, राग येण्याचे आणखीन कार्य काय? सगळ्यात महत्त्वाचे भूतकाळातला जो अनुभव असतो ना, यानं माझ्यासोबत असा अनुभव केला, यानं माझ्यासोबत असा व्यवहार केला, यानं माझ्याशी असा वागला, असा शब्द बोलला होता, लग्नामध्ये, ऑफिसमध्ये, घरामध्ये. 10 वर्षाच्या, 20 वर्षाच्या, 50 वर्षाचे जुने वाईट अनुभव काय करतात, ते आठवल्यानंतर राग उपळून येतो. यानं माझ्यासोबत अन्याय केला. मी माझ्या परिवारामध्ये पाहिलं की घरामध्ये ती गोष्ट आठवली की अजून बी राग येतो मला यानं. आणि समोर पाहिल्या काही जणांचं ते एवढं तो मनुष्य दिसला की त्याला पूर्व अनुभव असतो आणि त्याच्यामुळे राग व्यक्त होतो, यानं असं वागलं आपल्यासोबत. म्हणून यासाठी सगळ्यात चांगलं पर्याय काय? माफ केलं शिकलं पाहिजे. म्हणून गौरगोपाल प्रभू सांगतात ना, हमने जीवन इतना आसान बने दिया, हमने किसी को माफ कर दिया और किसी से माफी मांग लिया. क्षमा मागितली पाहिजे, क्षमा केलं पाहिजे. आणि ह्या भूतकाळातल्या अनुभवाला काय केलं, विसरून घेतलं पाहिजे. आणि भूतकाळातला अनुभव कसा विसरा? जेव्हा तुम्ही सकारात्मक गोष्टी तुमच्या जीवनात करतात ना, आणि तुमच्या जीवनातल्या नकारात्मक गोष्टी आपोआप जातात. पण तुम्ही सकारात्मक गोष्टीलाच अटॅचमेंट धरून ठेवतात, त्याचा परिणाम आज ना उद्या ते दिसणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे झालं 8वा पुढचं कार्य, स्वभाव आणि सवय. काही जणांचं असतं, लोकांना स्वभाव पटकन चिडणारा असतो. काही जण नेमके, कोणी घरात तांब्याचा गिलास इकडे ठेवलं तर राग येतो, सामान जागेवर ठेवलं तर काही जण राग येतो, टायमावर कामं नाही झाले, वराला कशामुळे. काही जण नुसते चिडचिड असतात, ते पेट्रोल सारखे असतात. माचीची काडी गेली की भाडकं उडत राहतो, तसे चिडणारे असतात ना त्या पेट्रोल पंपसारखे, कधी ब्लास्ट होते याचा विश्वासच नाही. टायमावर चहा नाही दिला, पाणी नाही दिले तरी चिडचिड करणार आहे. अरे तुला एवढं जीव चाललं, उठून घेन पिणं मरणं, हां कशाला ताण देतो? जग ना, जगू दे ना. मध्यंतरी एका घटना मी असं न्यूज ऐकलं, बायकोनं चहा करून दिला नाही म्हणून रागाच्या भरात तिच्या डोक्यात घातलं आणि ती बायको मेली. अरे तुमचा चिडचिडापणा दुसऱ्याला कसा का, तुम्ही स्वतः का मरत नाहीत? दुसऱ्याला का मारतायत? उडी मारणं भाऊ, तुला राग आला तर दुसऱ्याला कशाला त्रास देतो? पण असे चिडचिडी भयंकर असतात. तुम्ही म्हणा प्रभूजी काय झालं काय? आहे या आठवड्यामध्ये लय कॅटेगरीचे लोक भेटले मला. म्हणून हे चिडणारा असतो आणि ते राग व्यक्त करण्याची त्यांना सवय झालेली, हॅबिट झालेली असते. एवढी हॅबिट झालेली असते की विचारूच नका. म्हणून आता हे जर याच्यातून बाहेर निघायचं असेल तर एक ध्यानात ठेवायचं, एवढा राग येतो किंवा आपल्यासोबत असं कोणी वागलं असेल तर पहिली गोष्ट केलं, याच्यावर एक पर्याय उपाय म्हणजे काय, माझ्या पूर्वकर्मानुसार मला ही बायको भेटली, हा नवरा भेटला, हे मुलं भेटले, आई वडील भेटले, भाऊबंदकी भेटले, ऑफिसमध्ये माझा बॉस भेटलाय, सामाजिक पारिवारिक नातेवाईक जे तुम्हाला चिडचिड आणणार आहे, हे माझ्या पूर्वकर्मानुसार मला भेटलेले आहेत आणि माझे पाप जाळण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळं ते जर राग करीत असेल आणि तुम्ही करीत असेल तर समजा हे पूर्वकर्मानुसार आपल्या जीवनात भेटले याच्यासाठी ना. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, ह्या घटनेतून मला काय शिकायचं? पूर्व घटना, राग ज्याने ज्याने केले त्यांच्या जीवनात झालेले दुष्परिणाम, त्या घटनातून तुम्ही शिकतात का? आणि माझ्या जीवनात काय जरी झालं, तुमचा एखादा राग कोणाचं जीवन गमवून बसू शकेल किंवा दुसऱ्याचा राग कोणीतरी जीवन गमवून बसू शकेल. तर त्यासाठी ह्या निंदा किंवा क्रिटिसिझम करण्यासाठी, म्हणून याच्यातून निघायचं असेल ना, ते एकच पर्याय, राग आल्यानंतर भगवंताला प्रार्थना करणं. आणि ह्या प्रार्थना करून भगवंताला एकच म्हणायचं. बरं असं नाही, रागाचे फायदे पण आहेत. बरं तुम्ही रिफॉर्म करू शकतात रागाला.
कसं करू शकतात? सकाळी लवकर उठलं, कोणी बाबा मला आज जपायला नका, मी उठू शकले नाही, ठीक आहे, राग केला पाहिजे, उद्या मी उठेल. मी आज ग्रंथ वाचू शकले नाही, याला करा. मी आज सत्संगाला येऊ शकले नाही, अशासाठी राग व्यक्त करा ना. कधी कधी आपली ट्रेन सुटली, ट्रेन नाही सुटली तर आपण काय करतो? अरे राग काढतो ना. पण तो राग उद्या मी त्याला रिफॉर्म कसं करता, त्या रागाला करायचंय, पण करायचं. आणि दुसरं म्हणजे ह्या रागाचा जो वाईटपणा, ह्या रागाचा फायदा आणखी नाही, तुम्ही दुष्टाचा नाश करण्यासाठी होतो. राग आले, सगळ्यांना आले, पण त्या रागाचा उपयोग जेव्हा भगवान रामचंद्र समुद्र तटावर गेले होते, 3 दिवस वाट पाहिली भगवंताने, पण समुद्र देवताना टस की मस्त नाही झाली. मग भगवंताने राग असा केला की त्या रागामुळे समुद्र खवळला, आणि त्या समुद्र खवळल्यानंतर समुद्र देवता आला आणि भगवंताला क्षमा आईच नाही गेली. तिथं भगवंताने राग केला. राग आणखीन कोणाला आला? भगवान नरसिंहदेवाला, की माझ्या भक्ताच्या प्रती एवढा यानं अपराध केला आहे, काय करून कसं पोट फाडून काय नाही, आत्याड्या काढू काढू ते गळ्यात घातले, एवढा राग होता. सगळे ब्रह्माजी, शिवजी, इंद्र, चंद्र कोणी जवळ धाजवलं नाही. ब्रह्माजी म्हटले माते तुम्ही जा, ते म्हणले नाही, आतापर्यंत माझ्या नवऱ्याला स्वभावानं शांत, हे रूप वेगळं, मी नाही जात. म्हणे तुम्ही नाही जाणार तर कोण जाणार? लक्ष्मी म्हणते, ब्रह्माजी म्हणतात आता ज्याच्यासाठी जे प्रगट झाले ते जाते. मग प्रल्हाद महाराज सांगितलं, बाबा आम्ही बायकोसुद्धा त्यांच्या क्रोधाला घाबरून गेलेली आणि देवदेवता पण गेलेले, तुम्ही जा. आणि जसे प्रल्हाद महाराज गेले आणि नरसिंहदेवानं पाहिलं भगवंताचा राग इथं होता, हाय टेम्पो, लगेच शांत होऊन गेले. जे खवळलेला समुद्र होता पण तो कसा स्थिर झाला. तर त्यावेळेस तिथे भगवंताने जसं भक्त प्रल्हादाला पाहिल्यानंतर त्या राग भगवंताने केला. मग आचार्य म्हणतात की राग आला जे भगवत द्वेषी येतं, भगवंताचे द्वेषी येतं, जे भक्त द्वेषी आहेत त्यांचा राग केला पाहिजे. राग येणार आहे. प्रल्हाद, जसा तुम्ही ध्रुव महाराजाचा प्रसंग घ्या. ध्रुव महाराज हे भगवंताचे अनन्य भक्त, भगवंताचं दर्शन पण झालं होतं. पण त्या ध्रुव महाराजाने जेव्हा यक्षाने नाही का त्यांच्या भावाला मारलं, किती राग, तुम्ही म्हणता हे तर भक्त होता आणि भक्ताला राग कसं काय येतो? पण ध्रुव महाराजांना साक्षात भगवंताचं दर्शन घेऊन सुद्धा राग आला, पण त्याचा परिणाम काय झाला? यक्षांचा नाश झाला. पण त्यावेळेस कुबेर मानतात हे तुमच्यामुळे नाही झालं, भगवंताची इच्छा होते आणि कर्मानुसार ते मरणारच आहे. राग आला, राग भक्त. एवढंच नाही, हनुमान रामचंद्राचे अनन्य भक्त, पण रागाच्या भरात सीतेसाठी लंकेची आग लावली ना रागाच्या भरात. बरं तुम्ही म्हणता दुसरे राग काढणं सोपं आहे, पण आपल्या नातेवाईकावर राग काढणं सगळ्यात कठीण आहे. पण अर्जुनाने राग व्यक्त कोणावर केला? आपल्या सगळ्याच्या जवळच्या नातेवाईक, मामा, आजी, आजोबा, चुलते, चुलत भाऊ, सगळे परिवारातले लोक. महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रागामुळे तर सगळं महाभारतामध्ये नष्ट झाले. राग नसता असता ते युद्ध झालं असतं कुठं? भगवंताला आणि भक्ताला राग येतो, पण त्या रागाचा दुष्परिणाम काय होतो त्याचं वर्णन दिलेलं आहे. म्हणून इथे राग आणखीन आला पाहिजे. जसं दुसऱ्याचं हित करायचं असेल तर राग आला पाहिजे. जसं नलकुबेर आणि मनेग्रो ते पाहिलं पापामध्ये भोग होते, पण त्यावेळेस नारद मुनीने जो राग केला त्याच्या कुबेर पुत्रावर, त्याचा फायदा काय झाला? वृक्षे झाले, पण भगवंताचं दर्शन झालं. दुसरं चित्रकेतू महाराजांचा प्रसंग, पार्वती माता राग व्यक्त केला कोणावर? चित्रकूट. पण कोण झाले? राक्षस झाले, आणि मग पुढच्या जन्मामध्ये भगवंताचे भक्त झाले ते. पण त्या रागामुळे चित्रकूट महाराजांनी रिॲक्शन नाही केलं. म्हणून तुमच्याकडे राग आल्यानंतर तुम्ही ॲक्शन करता का रिॲक्शन करता? ॲक्शन म्हणजे त्या निगेटिव्ह गोष्टीपासून नाही का तुम्ही काय घेतले. रिॲक्शन म्हणजे जसं एखाद्यानं तुम्ही फटका मारला त्याला तुम्ही त्याला रिटर्न करता, त्याचं होतं. म्हणून अशा रागाला जर विवेक बुद्धीनं आपण सांभाळून घेतलं तर त्याचा फायदा होतो आणि तुम्हाला शेवटी त्याचं हे होतं. तर ह्या क्रोधाला तुम्ही सहन केलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही सहन करता, रिफॉर्म करता, तर तुमच्या जीवनामध्ये तो डेंजर नसून काय होतं आहे, तुम्हाला फायद्याचा पडतो. म्हणून यासाठी आपण काय केलं पाहिजे? भगवंताकडे प्रार्थना केली पाहिजे.
सगळ्यात म्हणजे भगवंता मला एवढा राग येतोय, मला काय करा, वाचवा ह्या रागापासून, मला नियंत्रित होत नाही. आणि म्हणून आपण त्याला सत्वगुणाचं, आता याला प्रॅक्टिकली टिप्स कसे असले पाहिजे. राग आल्यानंतर पहिले 3 कॅटेगरी असली पाहिजे. मी परिपूर्ण आहे का, नसेल ना तर समोरचा पण परिपूर्ण नाही म्हणून राग व्यक्त करण्याचा अर्थच नाही. दुसरं, मी कोणाला कंट्रोल करायला गेलो तर कंट्रोल करायला गेलो तर राग येणार आहे, म्हणून कोणाला कंट्रोल करू नका. हे 2 कॅटेगरी. तिसरी कॅटेगरी, मनासारखं कोणत्याही गोष्टी होणार नाही तुमच्या, कोणी देवदेवता नाही, मनासारखं होणार नाही. हे 3 गोष्टीमध्ये तुम्ही पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि हळूहळू त्या रागाला स्वतःला कंट्रोल केलं पाहिजे. जसं शिक्षाष्टमपूर्व एकदा अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क एअरपोर्टमध्ये होते. एक मुलगी रडत होती आणि तिची आई त्याच्या बाजूला होती आणि ती म्हणायची, जेनिफर रिलॅक्स, जेनिफर रिलॅक्स, जेनिफर रिलॅक्स, असं खूप वेळा ती आपल्या छोट्या मुलीला म्हणत होती. एक मनुष्य आला आणि आल्यावर म्हणतो, अहो तुम्ही त्या मुलीला एवढं सांगतात, ती समजून कशाला, तिला कळणार कसं. ती म्हणले, मी तिला शांत नाही करत, मी स्वतःला शांत करते. काय करते, ती शांत होणार, ती रडत राहते, पण मी काय केलं, मी स्वतःला कंट्रोल केलं. राग येताना तुमच्या रागामुळे तुमची भडास निघेल, पण त्याचे दुष्परिणाम, म्हणून मागच्या अनुभवातून आपण जे काही ऐकलं, आपण परिस्थितीनं आणि व्यक्तीला नाही बदलू शकत हे आपल्याला कळालं. मला तर माझ्या जीवनात कळलं. म्हणून मी घरात आहे ना, ज्याला जे गोंधळ घालायच्यात घालू द्या, भक्तांमध्ये असो, सामाजिक जीवनात असो, पहिले मी चिडचिड करायचो, पण ते मला मानसिक ताण खूप व्हायचं. मला रात्री 2-2 वाजेपर्यंत झोप येत नसायचे 2 गोष्टीमुळं. मी का राग केला आणि माझ्या रागाचा फायदा काय झाला. तर त्यावेळेस आता याच्यातून प्रॅक्टिकली टिप्स काय, सोल्युशन काय, तर सगळ्यात महत्त्वाचं याच्यातून निघायचं असेल, थोडा वेळ थांबा, पॉज घ्या. आणि थांबून नाही का लगेच प्रतिक्रिया देऊ नका. थोडं शांत वातावरण झाल्यानंतर त्याचं डोक्याने शांत घेऊन, आता मला बऱ्याच वेळा आम्ही ज्या याच्यामध्ये राहतो खूप देणारे त्रास असतात, मी एकच ऐकतो, राग येतो, शांत बसायचं आणि तिथून निघून जायचं. एक तर तुम्ही जागा सोडा, नाही तर शांत बसा. लगेच वटात आणण्याची गरज नाही आणि वटातून हाताला यायला वेळ लागत नाही, म्हणून ते करा. दुसरं म्हणजे डीप ब्रिदिंग घ्या, खोल श्वास घ्या. आणि पहिल्यामध्ये बोलायचं, तुमच्या राधानाथ महाराजमध्ये या जगातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं असेल तर तुमचं तोंड बंद करा. त्या टायमाला कोणी भडास काढतं, तुमचं तोंडाला काय करा, पट्टी बांधा, नाही बोलायचं, तोंडच उघडायचं नाही. सगळं झाल्यानंतर मग तोंड उघडायचं. दुसरी गोष्ट, खोल श्वास घ्या, हळूहळू दीर्घ श्वास घ्या आणि सोडा आणि मन शांत ठेवा. हा राग करून मला काय फायदा होणार आहे, समोरच्याला काय फायदा होणार आहे का, आणि आता परिस्थिती निघून गेल्यानंतर चिडचिड करून ती प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का, त्यापेक्षा दुर्लक्ष करा. हे दुसरी कॅटेगरी. तिसरं, विचार बदला. ह्या प्रसंगातून मला काय शिकायचं, नकारात्मक शिकायचं का सकारात्मक शिकायचं, आणि माझ्या जीवनात मला त्याला काय बदल करायचं, त्या टायमाला विचार करा. आणि मनुष्य जेव्हा मुद्दाम तुम्ही विचार बदलला तर विचार करायचा, हा माणूस मला मुद्दाम त्रास देतोय का, या असं वाटण्याच्या ऐवजी कदाचित त्याची काही अडचण असेल असा विचार करा. काय करायचं, हा मुद्दाम त्रास देतो, काहीतरी याची अडचण आहे, किंवा याच्या मागे चिडचिड होण्याच्या मागचं याचं कारण काय. त्याच्या व्यक्तीवर अटॅक करू नका, त्याच्या प्रॉब्लेमवर अटॅक करा. एवढंच नाही तर शांतपणे बोला. रागाच्या भरात ओरडण्याच्या ऐवजी आपली भावना शांतपणे व्यक्त करा. मला हे आवडलं नाही असं सांगा, तू नेहमी असंच करतोय, एकदम शांत स्वभावाने तुम्ही काय करायचं, त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. आणि एवढंच नाही केली तर हळूहळू तुम्ही काय, राग आला तर शारीरिक हालचाली करा. जिथं तुमचं राग येतो जागा बदला. म्हणून पहिले रामायणामध्ये भांडण करायचं असेल तर त्याचं कोप भवन असायचं. काय असायचं, कोप भवन. तिथे जाऊन भांडण करायचं, बाकी कुठं नाही. तर तुम्हाला वातावरण आता गरम तापले आणि इथं अजून वाढू शकते, तर तुम्ही काय करा, निघा, गार्डनमध्ये जाऊन बसा, मंदिरात जाऊन बसा. आमचं मंदिर 24 तास उघडं आहे ना, या
आहेत आम्ही रिकामी बसलेले, काय त्याच्यासाठीच घातले कपडे. हां, नाही तर फोन करा प्रभूजीचा काय चालू आहे. मी तर सरळ मी असं एक काय करतो, राग आला ना मी मस्त गाणे लावतो. आमच्या हरक मातीचे भगूरच्या, त्यांना राग आला की त्याला भारी, त्यांना लय भूक लागते. त्यामुळे प्रभूजी मी पोटभर खाते राग आले. मला चांगली आयडिया माताची. रागाच्या वर ॲटलिस्ट त्या लोकांचं जीवन नष्ट होतं, पण त्या माताजी पोटभर जेवतात. म्हणलं लय भारी आयटम आहे. तर हे करा, शारीरिक ताण कमी होतो. लक्ष दुसरीकडे वळा. राग वाढत असेल संगीत ऐका, व्हिडिओ बघा, नाही तर आपल्या छंदामध्ये आपल्याला मन रामा, ते करा. त्याच्यानंतर राग कमी करायचा असेल तर प्रॉपर झोपा. कारण तुम्ही राग केल्यानंतर तुमच्या चिडचिने तुमचा बीपी शुगर वाढणार आहे. तुमचं जगाला काही त्याचा फायदा होणार नाही, नुकसान तुमचं होणार आहे. म्हणून म्हातारपण चांगलं घालवायचं असेल तर आपण इज्जतमध्ये राहिलं पाहिजे, इज्जतमध्ये वागलं पाहिजे. त्याच्यानंतर स्वतःला समजून घ्या की तुम्हाला नेमकं कोणत्या गोष्टीवर राग येतो हे ओळखा. कारण कळालं की त्याच्यावर उपाय करणं सोपं जात आहे. हे पण आहे, कारण शोधा आणि त्या रोटला जाऊन नाही का त्याच्यावर उपयोग करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या गोष्टी मनात ठेवू नका. माफ केल्यानं मन हलकं होतं आहे. मन काय करायचं, माफ करायचं का. आता तुम्ही कधी शावर खाली बसल्यानंतर पाणी तुमच्या अंगावर किती टिकतं हो, किती टिकते, वाहून जातं ना. तसा राग असला पाहिजे. राग आला की ते निघून गेला पाहिजे. नाही तर सकाळचं दुपारचं चण्याच्या हरभऱ्यासारखे फुगलेलेच. हां, ते फुगलेले हरभरेले डेंजर राहतात. हां, अरे सोडून दे ना बाबा, बोल ना, काय फरक पडतो, काय तुमच्या अंगाला छिद्र पडतं, याचं होत आहे. आणि एवढं नाही केलं तर महत्त्वाचं, याच्या बऱ्याच काही रिलेशनमध्ये अपेक्षा ठेवण्यापेक्षा कम्युनिकेशन असेल याच्यावर खरंच प्रामाणिकपणे राहून, स्पष्टपणे राहून, छोट्या गोष्टीवर रिॲक्ट करू नका. स्वतःला सांभाळा, एवढंच आहे. आणि क्रोध वेगम झाला, तुम्ही जर इथली नैया पार केली, काम म्हणून 6 अर्थ पहिले सांगितले, काम क्रोध दुसरा सांगितलेला आहे. म्हणून इथली करन्सी अमेरिकेत चालत नाही, अमेरिकेची करन्सी इथं चालत नाही. तसंच ही जर टेंडन्सी राहिली भक्ती मार्गामध्ये तर भगवत धामात चालत नाही. पण राग करायचा असेल तर 2 गोष्टीवर करायचा. जो भगवद्वेषी आहे आणि जे भगवंताचे भक्त आहेत त्यांना करू शकतात. आणि स्वतःला रिफॉर्म करायचं असेल, इम्प्रूव्हमेंट करायचे असेल तर स्वतःला डिसिप्लिन राहण्यासाठी राग व्यक्त करा. बाकी पुढे करू नका. दुसरीकडे करता नुकसान होणार आहे, बाकी तुम्हाला ठरवायचं आहे. आणि आपल्याला जीवनात, आणि याला एकच चांगला पर्याय, तुमची साधना सत्वगुण वाढवा, तुमचा प्रसाद चांगला ठेवा, टायमावर झोपा, जप चांगला करा. जप केल्यानंतर आपोआप मनुष्य काही काळानंतर शांत होऊन जातं. आमच्या मंदिरात मी पाहिले लय चिडके लोक होते, पण साधना केल्यानंतर आपोआप स्टेबल झालेत. सत्वगुण अर्जित केले की रजगुण तमोगुण नष्ट होतो. तर त्यासाठी प्रवचन ऐका, भजन ऐका, ग्रंथ वाचा, नाम जप वाढवा. त्याच्यामुळं हळू एकदम तर होणार नाही, पण हळूहळू कमी होऊन नाही का आपल्याला फायदा होईल, परिवारात फायदा होईल, सामाजिक जीवनात फायदा होईल आणि आध्यात्मिक फायदा होईल. एवढंच ह्या क्रोध वेगाचं दिलेलं आहे. हरे कृष्णा कृष्णा कृष्णा